नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. कावल्यानो, आमच्या कोकणात एक म्हण आहे. पाण्यात गेलेली बाय घसरान पडली, मागची उडी मारल्यान तिया कोसळली. म्हणजे दोन बायका पाण्याला गेलेल्या आहेत विहिरीवर आणि त्यातली एक पुढे असलेली बाई ही पाय घसरून पडली. त्यावेळेस मागच्या बाईने बघितलं की इथे पाय घसरतोय, म्हणून तिने तिच्या अंगावरून पुढे उडी मारली, पण तीही कोसळली. कारण ती जी पाणवट्याची जागा होती तीच मुळी शैवाळाने ग्रस्त अशी गुळगुळीत जागा होती. त्यामुळे मागचीने उडी मारली तरीही ती काही बचावली नाही मित्र. तीही पाण्यात पडलीच, तिथे घसरून पडलीच. ही म्हण तुम्हाला सांगायचा प्रसंग असा आहे मित्रांनो. दिल्लीतले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली. आता त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. आम आदमी पक्षाची लोक तर निदर्शनं, आंदोलनं त्यांनी सुरू केलेली आहेत. कारण त्यांच्या दृष्टीने केजरीवाल हेच केवळ चांगल्या चारित्र्याचे नेते आहेत आणि बाकी सगळे चोर आहेत. पण आज ईडीने जे काही चोरपणा केला असेल म्हणूनच केजरीवालांना तुरुंगात टाकलेलं आहे. आता मित्रांनो, त्याचे पडसाद महाराष्ट्रात काय कसे उमटतायत, तर महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे आणि ती चर्चा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर केजरीवाल यांच्या अटकेचा परिणाम होईल का, अशी चर्चा आहे. केजरीवाल मुख्यमंत्री असूनही भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये ते आढळले आणि म्हणून त्यांना अटक केली. ईडीने त्यांना तुरुंगात टाकलं. उद्धव ठाकरे यांच्या काळातही असेच भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत आणि त्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांना अटक केली जाणार का, अशी चर्चा आता सुरू झालेली. आणि या चर्चेला वारा दिला तो म्हणजे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी. अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणतात की भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात जाऊ शकतो, तर टक्केवारीला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो. टक्केवारीवाला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो, असं अतुल भातखळकर म्हणतात. अर्थात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा नाव लिहिलं नसलं किंवा नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. उद्धव ठाकरे यांनी टक्केवारी सुरू केली आणि प्रत्येक कामात उद्धव ठाकरे हे टक्केवारी घेत होते. सरकारी कामात त्यांना टक्केवारी मिळत होती. हा भाजपचा आरोप काही नवीन नाही आहे. भाजप तसंच सातत्याने आरोप करत आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी हे ईडीच्या ताब्यात सापडलेले आहेत. मग त्यात संजय राऊत असतील, किशोरी पेडणेकर असतील, सूरज चव्हाण असतील, असे अनेक जण सध्या ईडीच्या चौकशीखाली आहेत. आणि त्याच वेळेस केजरीवालांना अटक होते आणि अतुल भातखळकर यात हे त्याचा संबंध थेट उद्धव ठाकरे यांच्याशी जोडतात. त्यावेळेस महाराष्ट्रात कुठेतरी काहीतरी शिस्त आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावर आतापर्यंत आरोप झालेले आहेत, मग किरीट सोमय्या यांनी ते आरोप केले असतील किंवा अन्य भाजपच्या नेत्यांनी ते आरोप केले असतील. कोविड काळात झालेला मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असो किंवा जोगेश्वरी येथील 5 स्टार हॉटेलचं प्रकरण असो, इतकंच नाही मित्रांनो, तर बॉडी बॅगचं प्रकरण असो किंवा त्या काळात मोठमोठी कंत्राटं, म्हणजे कोस्टल रोड पासून जी मोठमोठी कंत्राटं दिली, त्या प्रत्येक गोष्टीत आरोप झालेला आहे आणि त्यापैकी अनेक गोष्टींची चौकशी ही सध्या सुरू झालेली आहे. त्यातही महत्वाचं म्हणजे मित्रांनो, अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुलीचं प्रकरण आहे, ताजं आहे, ते काही संपलेलं नाहीये आणि त्याबद्दल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक झालेली आहे. ही सगळी प्रकरण बघितली, कारण त्यावेळेस मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते
आता केजरीवाल यांना जी अटक झाली ती मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक झाली. दारू परवाने दिले आणि त्यात सुमारे 800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे. आणि त्या आरोपांची सखोल चौकशी केल्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केलेली. आता ईडीने केजरीवाल यांना अटक केली त्याच वेळेस तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, महाराष्ट्रात देखील अशा प्रकारे दारू घोटाळ्याचं प्रकरण बाहेर आलं होतं. आणि ते प्रकरण अर्थातच किरीट सोमय्या यांनी काढलेलं होतं. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. साधारण जानेवारी 2022 मध्ये ठाकरे सरकारने हा वाईन घोटाळा केला असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक्साइज वाईन पॉलिसी ही बदललेली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आरोप किरीट सोमय्या यांनी लावलेला होता. किरीट सोमय्या म्हणाले होते की संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब यांनी अशोक गर्ग हे एमजी मॅकपी डिस्टिलेशन प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र यांची त्यांच्याबरोबर भागीदारी आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली वाईन पॉलिसी ही बदलली असा किरीट सोमय्या यांचा आरोप होता. म्हणजे थोडक्यात काय की जे दिल्लीला झालं तेच महाराष्ट्रात झालं होतं असं किरीट सोमय्या यांना सुचवायचं. आणि आज पुन्हा किरीट सोमय्या यांनी ते ट्विट केलेलं आहे आणि त्यानुसार किरीट सोमय्या असं म्हणतात की ज्या आरोपाखाली केजरीवाल यांना अटक झाली त्याच आरोपाखाली आता उद्धव ठाकरे यांना ही अटक व्हायला पाहिजे. आता हे राजकारण रंगायला लागलेलं आहे मित्रांनो. आणि त्यातही भाजपचे नेते यांनी स्पष्ट आरोप करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी होणार आहे आणि एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्यावर हे सगळं प्रकरण शेकणार आहे असं सध्या तरी दिसून येतं. पण एक गोष्ट खरी आहे मित्रांनो की केजरीवाल हे इंडी आघाडीचे सगळे करते धरते होते, त्याच्यात ते सहभागी झाले होते आणि तेच केजरीवाल उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन भेटले होते. आठवत आहे मित्रांनो? आणि त्यावेळेस बातम्या अशा होत्या की याच वाईन पॉलिसी बद्दल केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती. आता हे सगळे धागेदोरे तुम्ही जुळवत आणा, मग तुम्हाला कळेल की महाराष्ट्रात काहीतरी शिस्त आहे आणि ते काय शिस्त आहे हे आपल्याला काही दिवसातच दिसून येईल. असो, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्ष वेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.